एक न्यायालय आहे। न्यायाधीशांच्या समोर 9 पोलीस उभे आहेत आणि त्या 9 पोलिसांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे। त्या हसणाऱ्या पोलिसांकडे बघून न्यायाधीश म्हणतात, तुम्हाला वाटत असन की 2 ते 4 वर्षाची शिक्षा होईल, आम्ही जेलमधून बाहेर येऊ, परंतु असं काही होणार नाही। आणि त्यानंतर मग न्यायालयामध्ये न्यायाधीश जो निर्णय देतात, जो न्याय देतात, त्यानं पूर्ण देश हादरून जातो। न्यायाधीश मुथुकुमारन त्या 9ही पोलिसांना फाशीची शिक्षा देतात आणि सांगतात की यांना फाशी दिल्यानंतर, यांचा जीव गेल्यानंतर यांना पुन्हा एकदा फाशी द्या, पुन्हा एकदा यांना फासावरती लटकवा। अशा प्रकारची शिक्षा त्या 9 पोलिसांना न्यायालयात दिली जाते। आणि ज्यावेळेस मग शिक्षा ते पोलीस ऐकतात, त्यांच्या डोळ्यात पाणी येतं, ते पोलीस रडायला लागतात। नेमकं ही सगळी कहाणी काय आहे, ही सत्य घटना आहे कुठली, आणि या सत्य घटनेमध्ये नेमकं घडलंय काय, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी संदीप येनके पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। तामिळनाडूमधील तुतीकोरम हा एक तालुका आहे आणि तुतीकोरम तालुक्यातील सातानुकुलम हे ठिकाण आणि या ठिकाणाची ही गोष्ट आहे। कोरोनाचा काळ होता आणि कोरोनाचा काळ असल्यामुळे पोलिसांची गस्त चालू होती। लोकांनी जमाव करू नये, लोकांनी गर्दी करू नये म्हणून पोलीस वारंवार गस्त घालत होते। आणि अशीच पोलिसांची गस्त चालू असताना एक मोबाईल शॉपी चालू होती। मोबाईल शॉपीचा मालक दुकान बंद करणारच होता, तशी त्याची आवरावर चालू होती। पण त्याच वेळेस त्या भागामध्ये गस्त मारत असणारे पोलीस जात असतात। त्याचा मित्र त्याला म्हणतो, अरे बाबा लवकर आवर, पोलिसांची गस्त चालू आहे, पोलीस रस्त्याने चाललेत। त्यावेळेस हा जो मोबाईल शॉपीचा मालक आहे, ज्याचं नाव पी.जे. राम, हा पी.जे. राम त्याच्या मित्राला म्हणतो की पोलिसांचं काय खरं आहे, पोलीस कुठं रे शाने येतं, असा कोणता गुन्हा नाही की जे पोलीस करीत नाहीत। चोरी करायची पोलिसांनी, लुटमारी करायची पोलिसांनी, गरिबावर अन्याय करायचा पोलिसांनी, अशा प्रकारचं तो पी.जे. राम बोलतो। आणि हे जे पी.जे. राम बोललाय, हे बोलणं पोलिसांपर्यंत कोणतरी पोहोचवतं आणि ते पोहोचवतंही वेगळ्या प्रकारे पोहोचवतं। म्हणजे पी.जे. राम जे बोलला होता त्याच्यापेक्षा वेगळं हे पोलिसांपर्यंत पोहोचवलं जातं। त्यानंतर पोलीस गस्त घालत असताना फिरून पुन्हा माघारी येतात। त्यावेळेस एक हवालदार त्याच्या इन्स्पेक्टरला म्हणतो की साहेब, तोच मोबाईल शॉपीवाला की जो आपल्याला नाव ठेवित होता आणि तो आपलं ऐकत नाही। आणि मग ते जे इन्स्पेक्टर असतात, त्या इन्स्पेक्टरला राग येतो, पी.जे. रामला पकडतात आणि त्यांच्या व्हॅनमध्ये टाकतात, पोलीस स्टेशनला घेऊन जातात। पोलीस स्टेशनला घेऊन गेल्याच्या नंतर पी.जे. रामला पोलीस मारझोड करतात। आणि मारझोड ही काय साधीसुधी करत नाहीत। एक एक पोलीस जातो, त्याचा हात साफ करतो, तो जोपर्यंत थकत नाही तोपर्यंत तो पोलीस मारतो। तो पोलीस माघारी आल्याच्या नंतर दुसरा पोलीस जायचा, तो पोलीसही त्याचा पूर्ण हात साफ करायचा। अगदी कंटाळूस तर त्या पी.जे. रामला मारायचा आणि माघारी यायचा। असं रात्रभर पी.जे. रामला मारण्यात आलं। ज्या रात्री पी.जे. रामला मारण्यात आलं ती तारीख होती 20 जून 2020। त्यानंतर 21 जूनला पी.जे. रामचा मुलगा जे व्हॅनिक्स हा पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि पोलिसांना म्हणतो की माझ्या वडिलांचा एवढा असा काय मोठा गुन्हा आहे की तुम्ही त्यांना अटक केली। तो पोलिसांबरोबर बोलतो, पोलिसांबरोबर वाद घालतो। या ठिकाणी पोलीस पी.जे. रामचा जो मुलगा आहे जे व्हॅनिक्स यालाही त्या ठिकाणी आत टाकतात आणि त्यालाही मारझोड होते। जशी बापाला मारझोड झाली तशी त्या मुलाचीही मारझोड करण्यात येते। मारझोड इतकी भयानक असते की त्या दोघांचेही कपडे रक्ताने माखलेले होते। बाप पी.जे. राम आणि मुलगा जे व्हॅनिक्स यांची अशा प्रकारची मारझोड झालेली असते। मारझोड इतक्या भयानक प्रकारची झालेली असते की तो जो पी.जे. रामचा मुलगा आहे जे व्हॅनिक्स, या जे व्हॅनिक्सचा 22 जूनला मृत्यू होतो आणि 23 जूनला सकाळी पी.जे. रामचा मृत्यू होतो। आता या दोघांच्या मृत्यूची बातमी शहरभर पसरते, लोकांचा राग अनावर होतो। कोरोनाचा काळ असताना, लोकांनी बाहेर येण्यास बंदी असताना सुद्धा अनेक लोक रस्त्यावर उतरतात, पोलीस स्टेशनला घेराव घालतात, लोक आंदोलन करतात, लोकांचा राग अनावर होतो। या सगळ्या गोष्टीमुळे प्रशासनावर दबाव येतो आणि मग या प्रकरणाची चौकशी चांगल्या प्रकारे व्हावी अशी लोकांकडून मागणी होती आणि त्यानंतर मग या प्रकरणाची चौकशी ही CBI कडे देण्यात येते।
ज्यावेळेस सीबीआय या प्रकरणाचा तपास करते आणि पुरावे जमा करते त्यावेळेस या प्रकरणामध्ये 10 पोलीस दोषी आढळतात। या 10 पोलिसांनी या बाप लेकांना मारून मारून त्यांचा जीव घेतलेला असतो हे सिद्ध होतं। त्यानंतर या 9 पोलिसांना सस्पेंड करण्यात येतं, त्यांच्यावरती केस चालवली जाते आणि ही केस जवळजवळ 4 ते 5 वर्ष चालते। आणि मागच्या महिन्यात 23 तारखेला म्हणजे 23 मार्च 2026ला या प्रकरणाचा निकाल लागतो। आणि ज्यावेळेस न्यायाधीश मुथुकुमारन हे न्याय देत असतात त्यावेळेस त्यांच्या समोर असणाऱ्या 9 पोलीस अधिकाऱ्यांना न्यायाधीश म्हणतात की तुम्ही जे हसताय, तुम्हाला वाटत असेल की 4 ते 5 वर्ष शिक्षा होईल, नंतर आम्हाला सोडून दिलं जाईल, परंतु असं होणार नाही। आणि त्यानंतर मग न्यायाधीश आरोपींना फाशीची शिक्षा सुनावतात। आणि त्यांनी 2 खून केलेले असतात, 2 लोकांना त्या पोलिसांनी मारलेलं असतं, म्हणून त्यांना 2 वेळेस फाशीवर लटकवण्याची शिक्षा न्यायाधीश मुथुकुमारन सुनावतात। देशातील अगदी रेअर आणि रेअर मधली ही केस असते। पूर्ण देशातला मीडिया या बातमीला कव्हर करतो आणि हे सगळं प्रकरण पूर्ण देशाला समजतं। 10 पोलीस या प्रकरणामध्ये दोषी आढळतात, त्यापैकी एका पोलीस अधिकाऱ्याचा कोरोना काळामध्येच मृत्यू होतो, त्यामुळे 9 पोलीस अधिकाऱ्यांना ही शिक्षा दिली जाते। आणि देशातलं सगळ्यात मोठं आणि एक वेगळं प्रकरण आपल्या देशातल्या जनतेनं पाहिलं। पोलिसांना आपण एक रक्षक म्हणून पाहतो आणि ज्यावेळेस पोलीस भक्षकाचं रूप घेतात त्यावेळेस ते किती भयानक असतात आणि सामान्य माणसाला याचा किती त्रास होतो हेच आपल्याला आजच्या सत्य घटनेतनं पाहायला मिळतं। मित्रांनो, आजची गोष्ट सांगून तुम्हाला पॅनिक करायचं नाही किंवा तुम्हाला दुःखी करायचं नाही, परंतु अशाच आपल्या जीवनात घडणाऱ्या, आपल्या आसपास घडणाऱ्या, आपल्या देशात घडणाऱ्या ज्या सत्य घटना आहेत, या सत्य घटना जर आपल्या समोर आल्या तर आपल्याला समाजामध्ये काय चाललंय, समाजात घडणाऱ्या गोष्टी, अशा गोष्टीचं ज्ञान तुम्हाला व्हावा, हा एकच उद्देश ठेवून ही सत्य घटना तुमच्या समोर मांडलेली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावली ती एका महिला कॉन्स्टेबलनं, तिचं नाव रेवती। आणि ज्या रात्री पोलीस PJ राम आणि जे व्हॅनिक्स या बाप लेकांना मारझोड करत होते त्यावेळेस त्या महिला कॉन्स्टेबल पोलीस स्टेशनमध्ये आल्या होत्या आणि त्यावेळेस पोलीस त्यांना मारझोड करत आहेत हे पाहिलं होतं। या ज्या महिला कॉन्स्टेबल आहेत या न घाबरता या सगळ्या प्रकरणाचे साक्ष देतात आणि याच साक्षीच्या आधारावर या 9 आरोपींना फाशीची शिक्षा न्यायाधीश सुनावतात। आशा आहे मित्रांनो ही कहाणी तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी शिकून जाईल। मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की जर कोणाचा वाढदिवस असेल, कोणाच्या मित्राचा वाढदिवस, कोणाचा स्वतःचा वाढदिवस, कोणाचा त्यांच्या नातेवाईकापैकी कोणाचा वाढदिवस असेल तर तुम्ही कमेंट करा, आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देऊया। आणि आपल्याला कमेंट केली होती तुषार शिंदे यांनी, तुषार शिंदेंचा वाढदिवस होता 25 एप्रिलला। तुषार शिंदे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। शुक्रवारी आपला पुन्हा व्हिडिओ येईल आणि त्या व्हिडिओमध्ये, आजच्या व्हिडिओमध्ये जे कमेंट करतील, जे आपला वाढदिवस सांगतील त्यांचा आपण उल्लेख करूया। या ठिकाणी मित्रांनो आज आपण थांबू। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। ही कहाणी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद मित्रांनो।